तर ही व्हिडिओ दुसऱ्या म्हणजे त्या दिवशीची आहे कालची. तर व्हिडिओ कालची खूप मोठी होत होती शनिवारची. तर म्हटलं चला आता आपण रविवारची पण व्हिडिओ त्याच्यामध्येच मी ॲड केलेली आहे. तर हा संध्याकाळचा रुटीन तुमच्यासोबत शेअर करते येतो. तर इथं मी सगळे बॉक्स भरत होते आणि बॉक्स भरायला ना खूप टाईम झाला होता. पण मिस्टर बोलले की आपल्याला परत नवीन मालाचा एक बॉक्स काढायचा आहे, तर मला खोडायला परत जायचं आहे. तर आता मी एवढे भरून घेते, मिस्टर तोपर्यंत बॉक्स पॅक करतील आणि मी लगेच बॉक्स खोडायला जाणार आहे. आणि हा जो हातामध्ये जो दिसतोय ना, हा पण नवीनच माल आहे. पण त्या बायांनी त्यांना सांगितलं होतं का 2 बॉक्स काढा, त्यांनी एकच बॉक्स काढला होता. त्याच्यामुळे मला परत आता एक बॉक्स काढायला जायचं आहे. आणि बघा भक्ती आमची मस्त आली बघायला आणि त्रास देत होती मला आज ती थोडी मध्ये मध्ये, म्हणजे त्रास म्हणजे बॉक्स अशी लावत होती मी भरायची आणि ती मुद्दामून त्याच्यावर हात ठेवून आणि हे करायचे. तर मी तिला म्हणायची बाजूला हो, तर ती होत नव्हती. मग तिकडनं तिचे पप्पा तिला ओरडले थोडेसे, तेव्हा ती साईडला झाली होती. नाही तर सारखी मध्ये मध्ये लुडबुड करते बघा, अजिबात ऐकत नव्हते. आज नखरे करत होती जास्त, म्हणायची मी भरते असं काही चाललं होतं तिचंवालं. तर चला आता एवढ्या बॉक्स पटपट मी भरून घेते आणि लगेच आता मला मध्ये जायचे पॉली हाऊसमध्ये खोडायला. तर चला आता मी आले नवीन जिप्सचा माल खोडायला. एक बॉक्सची नवीन याची ऑर्डर आली आहे आणि जो मगवाशी भरून दिला ना तो जुना होता. तर आता बघा हे नवीन फ्लॅश आणि तिकडे जो जुना आहे तो संपलेला आहे. तर मी आता नवीन खोडायला सुरुवात करून राहिले. तर म्हटलं चला आता एवढं खोडून घेऊ. तू तेवढं हातात तिथं फाळ. राम राम, कसे आहात? तर ना बायना सांगितलं होतं नवीन याचा एक बॉक्स काढा, पण मग आम्ही तिकडे गेलो गुलाबाचा तुकडा ते खुडायला. मग तिकडनं आले आणि मग आता खुडायला लागलेली मी. बॉक्स भरलेले आता घरी. टप 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 कर टप कर टप कर टप कर टप कर स्टॉप कर. तर आता मी हे फाळा ठरलं आणि इकडं आईचं काम चालू आहे. तर मी आले होते खोडायला ना, अवधूत मला बोलत होता काय तुझी मदत करू का, मी तुझ्या हातातल्या मुठी घेऊ का. म्हटलं काही नाही, एवढा नाही माल खोडायचा, एकच बॉक्साचा अजून माल काढायचा आहे. कारण तुम्ही बघू शकता फुलं असे एवढे खास उमरलेले नाही, आबटा होतं त्याच्यामुळं. पण मग ते आता ऑर्डर आली तशी ते काढूनच द्यायला लागत्या. तर मग बघा अशी दिसते फुलं. तर एक बॉक्साचा माल आता मी काढून घेते. त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर तेवढी पॅकिंग करून आणि मग परत बॉक्स आवळून घ्यायचे. तर मिस्टर घेणार आहे बॉक्स वगैरे आवळून आणि अवधूत माझी मदत करणार होता. पण मी त्याला बोलले भाऊ अभ्यास कर, कारण कसं मुलांना कामाची आवड राहते पण मग अभ्यास पण महत्त्वाचा आहे. आणि तो त्या मळ्यात पण अभ्यासाला घेऊन आला होता, पण जो अभ्यास करायचा तीच वय तो घरी विसरून आला होता. त्याच्यामुळे मी त्याला बोलत होते का जाय आता तरी तुझा अभ्यास करून घे. आणि मग इथं घरी आले, पॅकिंग वगैरे झाली आणि मिस्टरने लगेच बॉक्स भरले, आवळले, म्हणजे मी भरले, मिस्टरने आवळले आणि ते चालले आता गावामध्ये बॉक्स ठेवायला. कारण गाडीवाला टायमिंगवर राहतो ना, जेव्हा गाडी तेव्हाच आपल्याला बॉक्स गावात नेऊन द्यायला लागतात. चला आता पॅकिंग झाली, बॉक्स भरलेले आणि आता मिस्टर आवळतील. आता ते आवडच तो एवढे बॉक्स मी झाडून झुडून घेते आणि त्याच्यानंतर मग हातपाय धुवून स्वयंपाकाला लागते. तर चला आज शनिवार आहे, उपवास आहे. तर उपवास सोडायला काय करायला लागेल, वरण भात वगैरे. तर सगळे झाले, बॉक्स वगैरे गेले आणि मी लगेच आता झाडून झुडून घेऊ राहिले. आणि अजून काय अंधार पडला नव्हता, थोडा उजेड दिसत होता. 6:30 पावणे 7 वाजले होते. तर भक्ती पण बघा खेळत होती मध्ये मध्ये मस्त लुडबुड, आणि तिला राग बी येतो लई लवकर. आणि आमच्या भक्तीने काल मस्त पूर्ण नाव असं सांगितलं, छान असं अंगणवाडीत शिकवलं. आणि ते बघा रुसूबाई कशी रुसून बसली. ती मला बोलत होती काय माझ्याकडे झाडू दे, मी झाडते. पण बघा ती छोटी, तो झाडू किती मोठा आहे, तो मलाच एवढा मोठा वाटत होता, तिला किती मोठा होणार आहे. तिला बोलले द्यावा. आणि सगळं आवरलं आणि मग संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला. आणि ही व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीची. तर मग सकाळी माझी आता देवपूजा इथं चालली होती. तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची व्हिडिओ मला घेता नाही आली, कारण ना मी मोबाईल तिथं ठेवला होता व्हिडिओ काढायला, पण मग कॅमेरा चालू नाही झाला वाटतं, तर मी लक्षात दिलं नाही. आणि पोरांना पण भुका लागल्या होत्या त्याच्यामुळं मग लक्ष दिलंच नाही मी. तर इथं मी आता विठ्ठलाची पूजा करून म्हणजे स्नान घालून घेतलं देवाला. आणि आता छोटे छोटे देव पण सगळे ताटलीत काढून घेते, मग देवाला झटकून वगैरे व्यवस्थित आणि मग देवपूजा करून घेते. तर इथं बघू शकता माझी सकाळची देवपूजा झालेली आहे आणि सगळं आवरून झालं आहे. आता माझं वाचन चालू आहे. तर मी हनुमान चालीसा म्हणजे पाठ आहे थोडीशी, पण काही शब्द चुकून जातात, त्याच्यामुळे मी ना हनुमान चालीसाचं पुस्तक ठेवलं आहे, ते पण वाचू राहिले. तर म्हटलं चला आता देवपूजा. अवधूतला पण हनुमान चालीसा वाचायला खूप आवडते. आणि तुम्ही बघू शकता फुलांनी किती सुंदर असं मस्त वाटते सजवलेलं देवाचा वाटा.
तर माझी एकच इच्छा आहे फक्त माझ्या देवांना चांगलं मस्त घर मिळावं, कारण देवांना जेवढं आपण लवकर घर देऊ तेवढं देव आपल्याला देतो. घर म्हणजे तेच असं थोडंसं काहीतरी प्लाऊडची करायची इच्छा आहे, पण मिस्टर बोलत्या का कशाला खर्च करायचा, आपण जेव्हा घर बांधू आपण तेव्हाच व्यवस्थित देवारा करून घेऊ. पण चला, जोपर्यंत आहे असं सोय नाही तोपर्यंत ते देव असेच ठेवायला लागणार आहे मला. पण काही हरकत नाही, मी याच्यातच समाधानी आहे आणि मस्त मला देवाचा आवरायला आनंद वाटतो. त्याच्यामुळं मग मला असं काहीच वाटत नाही का देवाला काही कमी का जास्त आहे. जितकं देवाची पूजा सेवा करू तेवढं मला समाधानी आणि चांगलं वाटतं. तर इथं माझं आता वाचन मी करून घेते पटपट. झाली माझी सकाळची देवपूजा आणि आता मी करते उठून लगेच स्वयंपाकाला लागणार आहे, कारण आज घरी कोणी नाही आहे. आजी बाबा आणि मिस्टर गेले बाहेर गावाला, गेले एका ठिकाणी. तर आई थोडा कार्यक्रम आहे तिथं गेलेले. तर मला स्वयंपाक पाणी करायचं आहे आणि त्यांचा पण स्वयंपाक करून ठेवायचा आहे. तर चला म्हटलं आता आधी देवपूजा करून घेऊ व्यवस्थित. आणि सुंदर असे देवांना मस्त सजवले बघू शकता तुम्ही. तर छान असं मस्त देव सजले फुलांनी. आणि मुलं पण अजून झोपले. तर आज रविवार असल्यामुळे मी भक्तीने त्यांना उठवलेलं नाही आहे. दादू पण झोपलेला आहे. तोपर्यंत म्हटलं देवाचं सगळं आवरून घेऊ आणि मग बाकीची कामं करू. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आणि 2-8 दिवस झाले तेव्हापासून पडवी धुवेल नव्हती, कारण फुलांची पॅकिंग करते मग पडवी खराब होऊन जाते. तर म्हटलं चला पाणी इथं पटपट धुवून घेऊ. पण मग नळीला काही पाणी नव्हतं टिपड्यामध्ये, मला टिपडं धुवायचं होतं. मग मी टिपड्यातल्या पाण्याने उपसून पडवी धुतली. आणि मला असं 2-3 दिवसांनी पडवीवर पाणी टाकायला आवडतं. त्याच्यामुळे म्हटलं उंबरा पण धुणं होतं आणि पडवी पण धुणं होती. त्याच्यामुळं मी आता इथं पटपट पडवी धुवून घेते. आणि पडवी वगैरे धुवून झाली त्याच्यानंतर आता घरं पुसून घेते. तर घरं पण पुसून घेते. पण मी ना एक नोटीस केलं की आपण जी आणि घर पुसतो ना एवढं स्वच्छ निघत नाही. जो कपडा आपण हातात घेऊन घर पुसतो ना त्याने स्वच्छ घर होतं. पण मग रोज रोज त्या कपड्याने पुसणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे मग मी याने पुसते. खरं तर कपड्यानेच घर स्वच्छ निघतं. तर माझं घरातलं सगळं आवरून झालं आणि बाया आल्या होत्या बाहेर पॅकिंग करायला. तर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा ना, त्याच्यामुळे मग आता ही दुसऱ्या दिवशीचे फुलं आहे. तर सकाळची सुरुवात ही. आणि आता बायांची पॅकिंग चालू आहे आणि मी एकीकडे लगेच बॉक्स भरून घेऊन राहिले, कारण आज माल लवकर द्यायचा होता. 12-1 वाजता बॉक्स होते ना, मग त्याच्यामुळे बायांना आज आम्ही लवकर बोलवलं होतं पॅकिंगला. तर 2घीच जणी आल्या होत्या आणि मग त्यांनी आता आजपासून थोडासा नवा माल काढायचा आहे. पण हा ना खालच्या वावरातला जो राहिलेला माल आहे तो काढलेला आहे. मग तीच पॅकिंग चालू आहे आता आमच्या तर आमचं सगळं लवकर आवरलं आणि पॅकिंग आज लवकर करून घेतली. आणि आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर एका ठिकाणी आमच्या त्या आत्याकडं. तर आता आमची आजी आवरून निघाली. भक्ती अवधूत गेला आहे शाळेत. तर आम्ही आता लवकर तिथून जाऊन येतो. आम्हाला थोड्या वेळेत जायचं आहे, पण मग जायचं आहे. तर बरेच दिवसापासून आम्हाला त्या आत्याने बोलवलं होतं आणि कोण आहे ते पण दाखवते मी तुम्हाला, व्हिडिओ बघत राहा. तर आम्ही आलो इकडे सातपूरला, आमच्या त्या आत्यांच्या घरी आलेलो आहे. त्यांनी बरेच दिवसापासून बोलवलं होतं आणि ते माझे कंटिन्यू व्हिडिओ पण बघते, त्याच्यामुळे त्यांना मी खूपच आवडते. तर आज त्यांनी आम्हाला बोलवलं, मग आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहे. आमच्या माई आत्याच्या बहिणी त्या आत्याला तर सगळेजण ओळखतात, त्या आत्याच्या बहिणी या. काय देते आजी तुला बाई? अजून देते मी थोडं द्या, आता एवढं खाणार नाही. म्हणजे आम्ही सातपूरला एकाच कामासाठी नव्हतो आलो. आमच्या आजीचा महिना होता, म्हणजे आईच्या आमच्या सासूबाईच्या आईचा महिना होता आमच्या आंब्याच्या आजीचा. तर ते महिन्याला गेलो होतो आम्ही. त्या मामी त्यांनी स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता. पण ते म्हणे या तुम्ही कोणत्याच महिन्याला, आम्ही जाते नाही ना, फक्त आजीच जाते. तर म्हटलं चला आज आपण पण जाऊ. मग मिस्टर मी भक्ती आम्ही दोघं गेलो. मग येताना या आत्याचं घर तिथं जवळच आहे, त्याच्यामुळे या आत्याला आम्ही भेटायला गेलो. या आत्याचं बरेच दिवसापासून चालू होतं का आमच्या घरी या. मग थोड्या वेळ गेलो, तिथं चहा पाणी झाला आणि आम्ही लगेच तिथून निघालो. तर आम्ही आता यांच्या घरी थांबलो थोड्या वेळ. आजी पण बसलेले आहे बाहेर, मिस्टर पण बसलेले. आणि महिन्याच्या ठिकाणी कशी व्हिडिओ नाही काढली बरोबर नाही वाटत, त्यामुळे मी तिथं व्हिडिओ नाही काढली. तिथं जेवण वगैरे केलं आणि थोड्या वेळ मामाने त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि तिथून आम्ही लगेच इकडे आलो. म्हणजे मामान ते राहता आनंदवलीला आणि आम्ही आलो इकडे सातपूरला. तर आता आम्हाला जायचं घरी. आत्याचं चालू होतं नातीसोबत गप्पा. जसं गेलो तसं आत्या भक्तीसोबतच गप्पा मारत होत्या, कारण त्यांना लहान मुलं खूप आवडतात. आणि त्या आत्यांच्या घरी जाऊन आलो आणि आता आम्ही आलो घरी. तर आल्यावर लगेच बायांनी पॅकिंग करून ठेवली होती. मग आता मी तेवढे बॉक्स भरून घेते. तर आपण कुठंही जा, गावाला जा, कुठंही जा, पण आपलं काम आपल्याला काही चुकत नाही. तर म्हटलं चला आता खुडलेले फक्त आयते माहिती भरून ठेवायचे आणि भरायला काही मला वेळ लागत नाही. तसं मला खुडायला आणि पॅकिंगला पण आवडतं.
पण काही हरकत नाही. आता पॅकिंगला बाया लावलेल्या, त्याच्यामुळे मग मला काही पॅकिंग वगैरे करायला लागत नाही. फक्त बॉक्स भरायचे आणि मी आता पटपट बॉक्स भरून घेते. त्याच्यानंतर मग मिस्टर बॉक्स आवरतील. आणि तुकडा पण खुडला आहे तिकडच्या मळ्यातला, तर तुकडा पण बघायचा आहे, ते पण अजून आवरायचे तुकड्याचं गुराळ. तुम्ही त्यांना किती बॉक्स काढायला लावले होते? 4 आता एक गेलं, हे 3 आहे ना. ते नव्हता 3रा 4था म्हणत, मी म्हणलं काढा, नाही ना, मग आपल्याला ते काढून मग फुलून जातं ना, त्याच्यामुळं मग माल चांगला आहे. मग माल चांगला आहे. आपण फुलं आले तरी थोडी पावडर त्याला मारली होती, थोड्याशा कळ्या उमलल्या तेव्हा. शेती अशीच आहे, आता खत पाण्याशिवाय विषय नाही. खर्च करावाच लागतो, फवारण्या करावाच लागतं, औषध द्यावंच लागतं. हा ना, काही लोक म्हणतात जिप्सले सप्पा आहे, पण त्याला पावडर लागतच किती, काही नाही म्हणलं ना. आज थोडी का जिप्सला पावडर नाही लागते. जुने लोक काय म्हणायचे, आम्ही कधी गोळ्या खाल्ल्या नाही, कधी औषध घ्यायची गरज नाही पडली. तसं पीक आहे, त्या काळचे पिकही तसे होते आणि खाणे तसं होतं. तर तुम्ही एवढे आवळा, मी पसार आवरून घेते, झाडायचं झुडायचं मसरा. तर बॉक्स वगैरे आवळून झाले, मिस्टर गेले आता बॉक्स घेऊन, आणि आता मी इथला पसारा सगळा आवरून घेते, झाडून झुडून घेते, आणि मग त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायचा आहे. तर चला.